साईबाबा करते युवा कार्यकर्ते महिला मंडळ माता भगिनी या ठिकाणी आज आपलं घरचं कामकाज सोडून जे उपस्थित राहिले त्यांच्यावर काहीतरी अन्याय झाला आहे यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी कोरेगाव पंचायत समितीचे राजाभाऊ दंडाळे माजी सभापती, आमचे आमदार पुत्र साहिल शशिकांत शिंदे, तसेच नाना आणि इतर पत्रकार बंधू भगिनी या जे इथं उपस्थिती लावले यांचे मी आश्रय ग्रामस्थातर्फे आभार मानतो. दुसरी गोष्ट की आज हा न्याय झाला आहे. आश्रय गावामध्ये विरोधी पार्टीची 20 वर्षे सत्ता होती. त्यांनी गावात विकास केला. गेली 2.5 वर्षापूर्वी ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आमच्या गावच्या 7 सदस्य, त्यापैकी 6 सदस्य आमचे निवडून आले, 1 सदस्य विरोधात आला. ओपनमधनं सरपंच. आता आम्ही कुठेतरी गावात विकास करतोय आणि बंदिस्त गटर बनवत असताना अनेकाच्या दाराची बांधकामं आम्ही तोडली आणि ह्या माजी सरपंचाच्या दारात बुलडोझर गेला तोडायला की त्यांनी काय केलं, तिथं हाणामारी केली. आमचा सदस्य आणि सरपंच दोनच तिथं उपस्थित होते. 1:15 वाजता ही घटना घडलेली होती. बरं, याचा देखील पोलीस स्टेशन अजून चौकशी रिपोर्ट घेऊन देखील FIR करून चौकशी करत नाही. विरोधात गुन्हेगार ओपन फिरता येईल आणि काय करायचे ते करा, धमकी देता येईल. आणि त्याला मार लागला आहे. तो सिव्हिलमध्ये ॲडमिट होता. त्याला डोक्याला फाळ टाके का 7 टक्के पडले डोक्यामध्ये. तो तिथे ॲडमिट आहे. त्याच्या बायका पोरांना धमकी देतात, नवऱ्याला समजावून, नाहीतर अन्याय परिणाम घातक होईल ही धमकी त्याच्या बायकोला जाऊन घरी देतात. म्हणजे केवढी ही. आणि मी आज इथं PSI बल्लाल साहेबांना चॅलेंज करतो की तुम्ही कुणाच्या दबावाखाली बळी पडू नका. पोलीस हे आमचे मालक नाहीत. पोलीस आमचे मालक नाहीत, ते आमचे सेवक आहेत. जर हा गुन्हा घडला, त्या घरचा CCTV तिथे कॅमेरा आहे. आज 7 दिवस झाले तुम्ही कॅमेरा का जप्त करत नाही? CCTV घडलेली घटना रेकॉर्ड आहे आणि ती घटना तुम्ही आजपर्यंत CCTV ताब्यात घेत नाही पोलीस स्टेशन. त्याच्यामागं तुम्ही कुणाच्या जवळला बळी पडता हे माझ्या बळाल साहेबांना PSIला सवाल आहे. त्यांनी याची पोलीस आमचे सेवेसाठी आहेत. त्यांनी कुणाच्या दबावाला बळी पडू नये. आज ह्यांचे राजकारण जे हे माझी सरपंच 20 वर्ष सत्ता केली
गावामध्ये एकही काम केलं त्यांनी जाहीर मिटिंग लावून चॅलेंज करून आम्हाला बोलवं की आम्ही हे नियोजन केलं, हे काम केलं, हे काम केलं. 4 कामं दाखवून द्या त्यांनी. नाही तर आम्ही आता 2.5 वर्ष चर्चेत चालू, आम्ही केलेली कामं आम्ही त्यांना दाखवतो, समोरासमोर बसून त्यांना कामं दाखवतो. आज ह्याच सरपंचाच्या वडिलांनी पुनर्वसन झालं तेव्हा आई आणि मुलगा 2च माणसं होती. आईच्या नावे 9 एकर जमीन, मुलाच्या नावे 5 एकर जमीन खरेदी केली, 3 प्लॉट घेतले. आज आम्ही ही केस इथं लावली, सातारला जिल्हाधिकाऱ्याकडे लावली, शेवटी पुणे आयुक्तालयाकडे गेलो. त्यांचा मुलगा वकील आहे, किरण वकील नाव सांगतो. वकील असताना कोर्टात केस लढायला बाहेरचा वकील 1.5 लाखाचा दिला, पण स्वतः मुलगा वकील करू शकला नाही आणि आम्ही वकील दिला नाही. आम्ही रुपेश सपकाळ आणि आमचा एक कार्यकर्ता अनिल सनद दोघांनी राज ठाकरेवानी लावले तो व्हिडिओ. त्याप्रमाणे रुपेशने म्हणे ते दाखवले तो कागद, अनिलनं कागद दाखवायचे. पुणे आयुक्तालयानं त्यांची 2 एकर 5 गुंठे जमीन कुमटे फाट्यावरची जप्त केली. 1 कुमटे फाट्यावरचा प्लॉट जप्त केला, नोटीस दिलं. त्यांनी आता वर तक्रार केली, म्हणजे कोर्टात केस चालू केली त्यांनी पुढं आणली. म्हणजे हा भ्रष्टाचार. बरं, आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की गावातल्या लोकांवर जर अन्याय होत असेल, सत्ताधारी पक्ष आम्ही गटर करत होतो, आज डेंगू मच्छर डास बंदिस्त गटर बनवतो, हे आमचा गुन्हा आहे का? PSIनं सांगावं आमचा गुन्हा आहे का? तुम्ही जे आमच्या माणसांना त्रास देत आहे आणि त्यांना मोकळे सोडले, हे कशाच्या आधारावर मोकळे सोडले? त्याच खुलेआम घरी येऊन धमकी देतात त्या रुपयाच्या बायकोला की तुझ्या नवऱ्याला समजाव, केस मागे घ्यायला लाव. म्हणजे हे सरासर अन्याय होतोय. हा अन्याय किती दिवस आम्ही सहन करायचा? आज ही बायका मंडळी, ही पुरुष मंडळी, गरीब प्रत्येकाला कामधंदा असतो, कामधंदा सोडून इथे येऊन बसली. कशासाठी? की आपल्याला झालेल्या अन्यायाचं निवारण कुठेतरी ह्या पोलीस स्टेशनने करावं. आम्ही निवेदन दिले. PSI बळाल साहेब त्यांना विचारा काय करतायत ते, का अजून तिथं CCTV ताब्यात घेत नाही, का ह्या लोक मोकळ्या सोडली आहेत, या लोकांना का अटक करत नाहीत? माझं खास म्हणणं आहे की PSIनं कुणाच्याही दबावाला बळी पडू नये. तुम्ही जनतेचे सेवक आहात, आमचे मालक नाही. तुम्ही आमचे सेवक आहात, आमच्या सेवेसाठी ठेवलंय. आमच्यावर अन्याय झालेला निवारण करणं तुमचं काम आहे. तुम्ही का अजून ती मोकाट सोडल्या की ज्यांनी मारहाण केली, आणि CCTV तो का बंद करत नाही, ताब्यात घेतला नाही? 8 दिवस झाले या घटनेला. ही CCTV कुठं गायब करतात? उद्या कॅन्सल केली तर तुम्ही काय करणार? आम्हाला आरोपी करणार का? अन्याय होऊन ते कुठेही रोगराई बसून बंदिस्त गटर करतो आणि ह्याला तुम्ही आडवे येत आहे. प्रत्येकाच्या दारातले आम्ही बांधकामं तोडली, त्यांचे बांधकाम तोडायला गेलं की यांना राग येतो. मग अतिक्रमण दारात प्रत्येकानं काढलीच ना. मागच्या 8 दिवसापूर्वी आसरे ग्रामपंचायतीच्या वतीनं आसरे गावामध्ये बंदिस्त गटर योजनेचं काम सुरू असताना काही ग्रामस्थांनी त्या कामामध्ये अडथळा निर्माण केला. ही गोष्ट ग्रामसेवक असेल, सरपंच आणि काही सदस्यांना समजल्यानंतर अडथळा कशामुळे निर्माण झाला हे पाहण्यासाठी सरपंच आणि सदस्य गेले तिथं, 2 जणच गेले. गेल्यानंतर परिस्थितीची पाहणी केली आणि ते कॉन्ट्रॅक्टर किंवा काम करणाऱ्या लोकांना सरपंचाने सूचना केल्या, कामासंबंधित सूचना केल्या. आसरे गावामध्ये एक महिला भगिनी सरपंच आहे, उपसरपंच एक ज्येष्ठ मान्यवर आहेत, ज्यांनी प्रशासनामध्ये वयाच्या 58 वर्षापर्यंत प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. हे ते उपसरपंच आहेत, अतिशय चांगले सदस्य आणि सगळी बॉडी सगळी चांगली आहे आणि काम चांगलं असताना फक्त राजकीय द्वेषापोटी कामाला अडथळे निर्माण करण्याचं काम केलं.
बंदिस्त गटर योजना ही झालीच पाहिजे हा वर्ण शासनाचा आदेश आहे आणि कामात अडथळा निर्माण होऊ नये समझोता घालण्यासाठी सदस्य आणि सरपंच गेले. सदस्य ज्येष्ठ आहेत, जेंट्स सदस्य होते, रुपेश सप्ताह म्हणून सदस्य होते, त्यांचा विषय बाजूला ठेवा. एक जबाबदारीच आहे त्यांची, परंतु सरपंच म्हणून महिला भगिनी आहेत त्या गेल्या. परंतु कामाला सहकार्य करायचं बाजूला राहिलं, परंतु त्या भगिनीला सरपंच भगिनीला मारहाण करण्याचं काम झालं. मागच्याच आठवड्यामध्ये प्रशासन सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत असते. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जयंती साजरी केली, मोठमोठी भाषणं केली सगळ्या नेते मंडळींनी. आणि एका बाजूला महिला सरपंचाला मारहाण होते, अन्याय होतोय. आता परवा जिजाऊ जयंती साजरी झाली, ती सगळ्या मोठ्या पुढाऱ्यांनी नेते मंडळींनी साजरी केली, प्रशासनाने साजरी केली. आणि जिजाऊ जयंती साजरी करायच्या वेळेलाच या ठिकाणी सरपंचावरती अन्याय होतोय, महिला भगिनीवरती अन्याय होतोय. आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासनामध्ये झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी आल्यानंतर अन्याय झालेल्यावरतीच पुन्हा पोलिसांना अन्याय करते. आता ताईने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा तिथं आंदोलनं केली, निवेदनं दिलं की पोलीस प्रशासनानं कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता, राजकीय पुढाऱ्यांचं, स्थानिक नेते मंडळीचं, सत्ताधाऱ्यांचं न ऐकता सामान्य जनतेसाठी आपण आहोत, सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आपण करावं. परंतु या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये तसं नाही. आजपर्यंत बऱ्याच केसेस झाल्या, आंदोलनं झाली, परंतु आंदोलनाचा कुठल्याही प्रकारचा अजूनही इफेक्ट काय झालेला नाही. अन्याय पोलिसांनी अन्याय करायचंच काम चालू ठेवलेलं आहे. परवाच आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं, त्यांना भेटलो की साहेब अशा प्रकारचा कोरेगाव पोलीस स्टेशनवरती आमच्याच लोकांच्यावरती अन्याय केला जातोय, पक्षपातीपणा केला जातोय, तो कुठेतरी थांबला पाहिजे. SP साहेबांनी निवेदन घेतलं आणि आम्हाला आश्वस्त केलं आणि आम्ही तिथून निघून आलो. परंतु त्याच्यावरती काही फरक पडला नाही. ज्या सरपंचावरती मारहाण होती, अन्याय होतोय, पुन्हा त्याच सरपंचावरती गुन्हा दाखल केला जातो. म्हणजे पोलीस प्रशासनही किती पक्षपातीपणानं कामकाज करते याच्यावरून दिसून होते. आसराचा विषय बाजूला ठेवा, परंतु आजपर्यंत बऱ्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी पक्षपातीपणा केला. आम्हाला फक्त पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा पक्षपाती झाला नाही पाहिजे, पक्षपातीपणा झाला नाही पाहिजे. अन्याय झालेल्यावरती मग कुठल्या पार्टीचा असेल, कुठला सामान्य असू द्या, मोठा असू द्या, अन्याय झालेला त्याला न्याय मिळालाच पाहिजे. मागच्याच 1 महिन्यात, 6 महिन्यापूर्वी आमच्या एका तरुण मुलावरती वार झाले, खुनी हल्ला झाला. अजूनही 2 आरोपी मोकाट आहेत. माहितीसाठी सांगतो पत्रकारांना, त्या युवकांच्या अंगावरती इतक्या जखमा आहेत, 230 टाके पडले, 235 टाके त्याच्या अंगावरती आहेत, इतकं मारला त्याला. आरोपी मोकाट. ज्या वेळेला आवाज उठवला तेव्हा 4 आरोपींना अटक केली, अजून 2 आरोपी मोकाट आहेत. त्या दिवशी SP साहेबांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. SP साहेबांनी सांगितलं, सूचना केल्या इथं, त्यांनी जर नाही केलं तर मी LCPची टीम पाठवतो आणि त्या आरोपींना शोधून काढतो. आता शोधून काढलं का नाही अजून त्याची माहिती मी घेतली नाही. म्हणजे महिना आरोपी खुनी हल्ला झालेला आरोपी सुद्धा महिना मोकाट उघड मातेने फिरतायत. आमचं काय होत नाही, आम्हाला कोण अटक करू शकत नाही, आमची कोण वाकडे करू शकत नाही, असे मस्तीत फिरतायत. म्हणजे पोलीस यंत्रणा कशासाठी आहे? आम्हाला राजकीय कुणावरती आरोप करायला नाही, आमचा आरोप आहे पोलीस यंत्रणेवरती. पोलीस यंत्रणेनं आजपर्यंत बऱ्याचशा सत्ताधारी पार्टीचा ऐकून विरोधकांवरती अन्याय केला, तो अन्याय झाला नाही पाहिजे. काल निवेदन दिलं आसरे ग्रामस्थांनी, ज्या ग्रामस्थांच्या त्या निवेदनावरती सह्या आहेत
त्याच ग्रामस्थांना नोटिसा